विधिमंडळात आज अर्थसंकल्पावर चर्चा होणार। राज्यावरील वाढतं कर्ज, लाडकी बहीण आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या काळातील अनेक योजनांना अजित पवारांकडून कात्री, आनंदाचा शिधा, तीर्थाटन, त्याचबरोबर शिवभोजन थाळी योजना निधी अभावी केवळ कागदावरच राहणार। वाल्मी कराडप्रमाणेच खोक्या भोसलेही पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची सूत्रांची माहिती। तर 4 दिवसांपासून पोलिसांच्या पथकाकडून खोक्याचा शोध सुरू। पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांचा एल्गार। टोमॅटो उत्पादक शेतकरी लिलाव बंद पाडून बाजार समितीला टाळं ठोकणार। तुळजापूरच्या मंदिरातील आई भवानीची मूर्ती हलवली जाणार। मंदिराच्या कर्णशिळांना तडे गेल्यामुळे कळस उतरावा लागणार असल्याच्या शक्यतेमुळे अभ्यास सुरू। पीओपी गणेश मूर्ती बंदीवर मुंबई महानगरपालिका ठाम। सरकारनं तोडगा काढावा, मूर्तिकारांची मागणी। मुंबईतील नरे पार्कमध्ये मूर्तिकारांचं महासंमेलन। जेईई परीक्षेच्या दुसऱ्या सत्राचं वेळापत्रक जाहीर। 2 ते 9 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार। चॅम्पियन टीमचा कर्णधार रोहित शर्माचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत। सोमवारी रात्री रोहित शर्मा दुबईहून मायदेशात परतला।